चिंचवडमधून मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारं लोखंडी होर्डिंग कोसळलेलं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही। दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरामध्ये पाऊस कोसळत होता। वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेलं भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलेलं आहे। या 4 दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। सुदैवाने होर्डिंग रस्त्यावर कोसळलं नाही, मात्र घाटकोपरची घटना ताजी असताना दुर्घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक लोखंडी होर्डिंग कोसळल्याने भीती व्यक्त होते। सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही, मात्र काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे। मोशी येथील जय गणेश साम्राज्य चौकातील ही घटना आहे। रस्त्यालगत असलेलं भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलेलं आहे। यात 4 दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळलं नाही, मात्र मुंबईतील घाटकोपरची दुर्घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशाच प्रकारची घटना समोर आली। पिंपरी चिंचवडमधून आताची सर्वात मोठी बातमी आहे। घाटकोपरमधली दुर्घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक लोखंडी होर्डिंग कोसळलेलं आहे। सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाही आणि सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळलं नाही, मात्र या होर्डिंगखाली काही वाहनं दबली गेलेली आहेत। आमचे प्रतिनिधी गोपाळ नवगरे आपल्यासोबत आहे, त्याच्याकडून आधी माहिती घेऊया। गोपाळ, सुदैवाने कोणी याच्यात जखमी झालं नाही, मात्र आता परिस्थिती कशी आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि ह्या वादळी वाऱ्यामुळे मोशीतील जो जय गणेश साम्राज्य चौक आहे या ठिकाणी जी एक मोठी होर्डिंग आहे ती खाली कोसळलेली आहे। सुदैवाने या होर्डिंगच्या खाली कुणी पण म्हणजे अडकला नाही, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। मात्र होर्डिंगच्या खाली एक जो मालवाहक वाहन आहे तो त्या ठिकाणी अडकून बसलेला आहे। अग्निशमन विभाग त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि काही वेळानंतर जो वाहन आहे तो देखील काढण्यात येणार आहे। सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी टळलेली आहे। मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। गोपाळ, हे जे आता होर्डिंग पडलेलं आहे हे अधिकृत आहे का? या संदर्भात सध्या तरी महापालिकेकडून काही माहिती मिळू शकली नाही। मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सांगण्यात आले की शहरात फक्त 1136 अधिकृत होर्डिंग आहेत। वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड महापालिके हद्दीमध्ये हजारो होर्डिंग आहेत आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग आहेत। त्यामुळे आता काही वेळापूर्वी जे होर्डिंग पडलं हा अधिकृत होता की अनधिकृत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। गोपाळ, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण पिंपरी चिंचवडमधील मोशी भागातील हे लोखंडी होर्डिंग कशा पद्धतीने पडले आपण पाहतोय। होर्डिंग कोसळून काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक 4 दुचाकी आणि एक टेम्पो दबला गेलेला आहे। सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर पडलं नाही, मात्र या दुर्घटनेत कोणतेही जखमी झालं नाही। आपण बघतोय 13 मेला घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं आणि 16 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। तर आज आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये मोशी भागामध्ये एक लोखंडी होर्डिंग कोसळलं, त्याच्यामध्ये काही गाड्या दबल्या गेलेल्या आहेत। सुदैवाने कोणी जखमी झालं नाही, मात्र घाटकोपरची घटना ताजी असतानाच आता पिंपरीमध्ये देखील अशीच घटना समोर आल्यामुळे आता चिंतेचं वातावरण आहे। राज्यभरातच आता प्रत्येक शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। अनेक ठिकाणी तपासणी देखील होते, कारवाई देखील होते।